मित्रांनो, तेनालीराम गोष्ट क्रमांक 7 मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत। आजच्या गोष्टीचं नाव आहे मला तुमच्या मनातलं ओळखता येतं। तेनालीराम हा दरबारात रिकाम्या वेळेत राजा कृष्णदेवराय आणि पूर्ण मंत्रिमंडळ यांचं विनोदाने मनोरंजन करत असेल। त्याच्याकडे भरपूर विनोदांचा साठा होता। तसंच तो विकट कवी असल्यामुळे वेगवेगळ्या कविता त्याला येत असत व तो मनोरंजन करून दाखवत असत। तो अत्यंत हजरजबाबी होता। प्रत्येक प्रश्नाचं उत्तर त्याच्याकडे होतं। आजही तो एका प्रश्नाची उकल करत असताना असं बोलून गेला की मला प्रत्येकाच्या मनातलं ओळखता येतं। असं बोलल्याबरोबर त्याचे दरबारातले जे विरोधक होते, आजपर्यंत त्याच्यावर जळणारे, ते लगेच म्हटले की हे चुकीचं बोललाय रमन, तू आमच्या मनातलं ओळखू शकत नाही। राजाही तसंच म्हणला, तू रमन कोणाच्याही मनातलं ओळखू शकत नाही। असं होऊ शकत नाही की तू एखाद्याच्या मनामध्ये कुठला विचार चाललाय तो वाचू शकतो। रमन म्हणला की मी वाचू शकतो। आता रमनला शब्दामध्ये माघार घेणं शक्य नव्हतं। रमन म्हणला, तुम्ही कुठलाही विचार करा, मी लगेच ओळखून दाखवतो। कुणाच्या मनातलं ओळखून दाखव। राजा म्हणला, असं कर, कुणाच्या मनातला नको दाखवू, माझ्याच मनातलं ओळखून दाखव की। राजाला रमन म्हणला, करा विचार तुम्ही, मी लगेच ओळखून दाखवतो। राजाने मनाशी ठरवलं की आपण कुठलाच विचार करायचा नाही, शांत बसायचं। मग रमन काय सांगतोय ते बघू। रमनने राजाकडे स्थिर चित्ताने बघितलं, त्याच्या कपाळाकडे बघितलं आणि विचार करायला लागला आणि थोड्याच वेळात सांगितलं, राजाजी, मी तुमच्या मनातलं ओळखलं आहे। आता राजाने तर काहीच विचार केला नव्हता। राजा मला, काय विचार करत होतो मी, सांग बरं। त्यावेळेस रमनने सांगितलं, राजाजी, तुम्ही खूप सुंदर विचार करत होता। तुम्हाला असं विचारामध्ये येत होतं की माझ्या राज्यातली सगळी प्रजा सुखी राहावी, आनंदी राहावी, माझ्या राज्याची भरभराट व्हावी, माझ्या राज्यामध्ये एकही गरीब असू नये, कोणीही रिकाम्या पोटाने झोपू नये, असं तुमच्या मनात होतं। खरं आहे का नाही, सांगा सांगा बरं, खरं बोलतोय का नाही मी? असं म्हटल्यानंतर आता सगळ्या मंत्र्यांबरोबर समोर, सरदारांसमोर राजाला नाही म्हणताच येणार नव्हतं, कारण की असा चांगला विचार प्रत्येक राजाच्या मनात असायलाच हवा। राजाही म्हणला लगेच, हो हो, मी तोच विचार करत होतो। कारण की राजाला आता माघार घेणं शक्य नव्हतं, कारण ते चांगले विचार होते। त्यानंतर बाकीचे सरदार लगेच म्हणले, नाही नाही, आमच्या मनातलं ओळख तरच आम्ही खरं म्हणू। राजगुरू, जे प्रमुख विरोधक होते तेनालीरामचे, ते उभं राहिले आणि म्हणले, रमन, ओळख माझ्या मनामध्ये काय चाललंय। राजा म्हणला, सांग बरं आता ह्यांच्या मनामध्ये काय चाललंय। रमन लगेच म्हणाला, राजगुरुजी, करा विचारायला सुरुवात, मी वाचतो तुमचे विचार। असं म्हणून रमनने त्यांच्या कपाळाकडं बघितलं आणि विचार करतोय अशी कृती तो करू लागला। आणि त्याने लगेच सांगितलं की मला विचार ओळखू आलाय, तुम्ही सगळ्यात चांगला विचार करताय। राजगुरूंनी ठरवलं होतं, हा काही जरी म्हटला तरी आपण त्याला नाही म्हणायचं आणि त्याला खोटं पाडायचं। त्यावेळेस रमन म्हणला की तुम्ही राजाच्या दीर्घायुष्यासाठी चांगले विचार चिंतत आहात, बरोबर का नाही? आपल्या राजांना दीर्घायुष्य मिळो असं तुमच्या मनात चाललंय सध्या। आता आपल्या राजांना दीर्घायुष्य मिळू दे असं प्रत्येक सदस्याला तिथं वाटणं साहजिक होतं, कारण की ते त्या ठिकाणी कामाला होते। राजगुरूंना दुसरा पर्याय नव्हता, त्यांना होच म्हणावं लागलं। ते म्हणले, हो हो, मी हाच विचार करत होतो। दुसरा सरदार उभा राहिला। दुसरा सरदार म्हणला, सांग बरं रमन, माझ्या मनामध्ये काय चाललंय। त्यावेळेस रमन म्हणला, करा विचार, मी तुमच्या मनातलं ओळखतो। रमनने पुन्हा विचार करतोय अशी कृती केली आणि पूर्ण लक्ष त्यांच्या कपाळावर दिलं आणि लगेच सांगितलं, हो हो, तुमच्या मनामध्ये तर एकच ध्यास चाललाय की आपला राजा जो आहे त्याची तिजोरी सतत भरलेली असावी, तो कायम श्रीमंत व्हावा, असंच तुम्हाला वाटतंय। खरं बोला, खरं बोला। त्यावेळेस तो दुसरा सरदार होता, तो चपापला आणि त्याने लगेच सांगितलं, हो हो, मी हाच विचार करतोय, माझ्या मनात दुसरा कोणताच विचार नसतो। आपली तिजोरी सतत भरलेली हवी, आपला राजा सगळ्या जगामध्ये श्रीमंत असावा, असंच मला वाटतंय। त्यानंतर तिसरा सरदार उभा राहिला, माझ्या मनातलं ओळख म्हणला। त्यावेळेस तिसऱ्या सरदारालाही त्याने तसंच सांगितलं की तुम्ही विचारायला सुरुवात करा, मी लगेच तुमच्याकडे बघून सांगतो। त्या सरदाराने जसा विचारायला सुरुवात केला तसं ह्याने त्यांच्या कपाळाकडे बघितल्याची कृती केली आणि काही विचार करू लागला आणि रमनने झटक्या सांगितलं, मी ओळखलं तुमच्या मनातलं। तिसरा सरदार म्हणला, काय ओळखलं, सांग बरं। त्यावेळेस त्या रमनने सांगितलं की तुमचे विचार तर खूप महान आहेत, तुमच्या मनात तर खूप मोठे विचार आहेत। तुम्हाला असं वाटतंय की आपले राजाजी हे पूर्ण विश्वाचे राजे व्हावं, आपलं जे कृष्णदेवरायाचं राज्य आहे ते पूर्ण जगभर पसरावं असं वाटतंय। किती छान विचार आहेत, किती चांगले विचार आहेत तुमचे, मला तर कौतुक वाटलं तुमचं। असं म्हटल्यानंतर तिसरा सरदारही म्हणला, हो हो, माझ्या मनामध्ये हेच विचार चालले। अशा प्रकारे रमननी सगळ्यांच्या मनामधले ओळखलं होतं।
वास्तविक ते वेगळाच विचार करत होते, पण रमणनी जे स्पष्टीकरण दिले, जे विचार सांगितले होते त्यांच्या मनातले, त्याला कोणीही अगदी राजापासून सरदारापर्यंत त्या स्थितीमध्ये नाही म्हणू शकत नव्हते. अशा प्रकारचं विचारांचं वर्णन त्याने केलं होतं. मग अशा प्रकारे रमणने आपण बोललेला जो विचार होता तो सत्यात उतरून आणला. जे बोललेले बोल होते ते सत्यात उतरवले व त्याचे विरोधक होते ते हात चोळत बसले. तुम्हाला जर ही रमणची गोष्ट आवडली असेल तर आमचा आठवणीतील कथा हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉनच्या बटनालाही निश्चित क्लिक करा. धन्यवाद.